मानखटाव परिसराला दुष्काळमुक्त केल्याशिवाय 2029 ची निवडणूक लढणार नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा संकल्प. पिंपरी चिंचवड महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या सन्मान सोहळ्यात वक्तव्य. इंदापूरमधील भरणेवाडीमध्ये दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी. मंत्री संजय राठोड 1 दिवसाच्या 40 गाव दौऱ्यावर. बंजारा समाज संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार. कल्याणमध्ये काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे चव्हाणांचे संकेत. काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदावर सोनल लक्ष्मी यांची नियुक्ती. माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून सोनल लक्ष्मी यांचं अभिनंदन करत शुभेच्छा. अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे बस आगारावर अनियमित बस फेरीमुळे त्रस्त विद्यार्थ्यांची धडक. चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर मार्गावर अनियमित बस फेऱ्यांमुळे विद्यार्थी त्रस्त. परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचे 3 तेरा. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचण. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातवलीजवळ खड्ड्यांचं साम्राज्य. मागील 6 महिन्यांपासून पुलाचं काम देखील रखडलेलंच. वाहनधारकांना नाहक त्रास. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये मळी मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर. डिग्रज भागातील नागरिकांकडून पर्यावरण मंडळाकडे तक्रार. बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नाव विम्याच्या पोर्टलला दिसत नाही. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित. पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये भात पिकावर बगल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी आर्थिक संकटात. गडचिरोलीच्या जरावंडीमध्ये रुग्णवाहिकेअभावी आदिवासी बांधवांची रुग्णाला घेऊन पायपीट. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं रुग्णाला खाटावरून घेऊन जाण्याची वेळ. आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. खासगी क्लासमध्ये बेंचवर बसवण्याच्या वादातून शाळकरी मुलाची हत्या. नाशिकच्या सातपूर भागातील धक्कादायक प्रकार. क्लासमध्ये शिकणाऱ्या 2 मित्रांकडूनच मुलाची हत्या. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तपास सुरू. रांजणगाव पोलीस ठाण्याजवळच मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न. शिरूर तालुक्यातील गोरेगाव पतसंस्थेवर दरोड्याचा प्रयत्न. तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाची पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाला धमकी. भरणेंबाबत बोलाल तर हाताखालून काढू असं म्हणत मारण्याची धमकी. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांची महारुद्र पाटलांना धमकी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील राज्यमार्गावरील सर्व खड्डे 15 ऑगस्टपर्यंत बुजवले जाणार. पालकमंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. पुण्याच्या आळेफाटामधील बाजारामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक. परिणामी बाजारभावात घसरण. कांद्याला प्रति किलो 17 रुपये दर. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार आक्रमक. चिनी बेदाण्यांवर बंदीसाठी 6 तारखेला मोर्चाची हाक. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदारांचा निर्णय. रिवा पुणे आणि जबलपूर रायपूर एक्सप्रेस आजपासून धावणार. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील प्रवाशांना या दोन्ही गाड्यांचा लाभ होणार.